नमस्कार मित्रो, फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज फोंडाघाट इयत्ता 11वीचा आज प्रवेशोत्सव होत आहे. अगदी आनंदामध्ये, अगदी ढोल ताशाच्या गजरामध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते संस्थेचे ज्येष्ठ संचालक संदेश पटेलजी साहेब, त्यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक, ज्युनियर कॉलेजचे सर्व प्राध्यापक वर्ग, माध्यमिकचे सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी नवीन विद्यार्थ्यांचा भव्यदिव्य प्रवेशोत्सव अगदी थाटामाटामध्ये या ठिकाणी होत आहे. तर हे पहा, वरून पुष्पवृष्टीसुद्धा नवीन विद्यार्थ्यावरती होत आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचं ऑक्शनसुद्धा केलं जात आहे. ज्याप्रमाणे आपण पाहिलं असेल, मी आधी ब्लॉग केला होता इयत्ता 5वी 8वी नवीन विद्यार्थ्यांचं जे ॲडमिशन होते गेल्या 15 जूनला, तसंच इयत्ता 11वीचे सुद्धा हा प्रवेशोत्सव अगदी विद्यार्थ्यांची उत्सुकतासुद्धा तेवढीच आहे. कारण की आता ते कॉलेज कुमार झाले. कॉलेज कुमार म्हटलं की एक वेगळा आनंद असतो. तर हे सर्वच मुलांच्या चेहऱ्यावरती पहा आनंद आहे, सर्वांचीच उत्सुकता आहे. भव्य दिव्य असं त्यांचा प्रवेशोत्सव कार्यक्रम या ठिकाणी ऑक्शन वगैरे केलं जातं आहे आणि त्यानंतर हॉलमध्ये नेऊन त्यांचा त्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे. तर पहा, पुढे आदरणीय नेरुळकर साहेब मार्गदर्शन करत आहेत. पण त्यांना तुम्ही किती सहकार्य करता याच्यावरती ते सगळं अवलंबून आहे. एकच वही घेऊन यायची, त्याच्यामध्ये सगळ्याच विषयांचा अभ्यासक्रम घेऊन टाकायचा, जसं काय मी या दुनियेतला फार मोठा आहे असं काय चालणार नाही. 10वीची परीक्षा झाली तशीच तुमची 11वीची परीक्षा होईल. फक्त तुम्ही त्याला थोडेसे वर्ष, 1 वर्षाने मोठे झाला आणि अशा पद्धतीने आपल्याला राहावं लागेल. आज पहिल्याच दिवशी मी तुमच्याशी बोलणार नाही की तुम्ही मला काय उद्घाटनाला बोलवलं आणि उगाच आपले शेवशायरी करत बसले आणि आम्हाला घेऊन टाकलं, असं काही नाही. तुम्ही मौज मजा करा, गॅदरिंग चांगलं असतं आपलं, खेळामध्ये भाग घ्या, मौज मजा करा. असं मी म्हणणार नाही की अगदीच तुम्ही पहिली 5वी सारखे वागा म्हणून. पण ते करत असताना थोडासा अभ्यास चांगल्या पद्धतीने करा, या शाळेचं नाव रोशन करा आणि तुमच्या पुढच्या सर्व भवितव्यासाठी मी गांगोमोहन शरणी इच्छा व्यक्त करतो की तुम्हाला उचित यश पुढच्या वर्षी येवो. 12वीमध्ये पण तुम्ही चांगल्या मार्काने पास हो, मी इच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.